मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चिंता आता दूर झाली आहे। ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सवलती लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शिवसेना महायुती सरकारने घेतलाय। त्यामुळे इथून पुढे आर्थिक विवंचनेपोटी कोणत्याही मराठा विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, तर सरकारच्या भक्कम शैक्षणिक सवलतीनं मराठा विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे। चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत हे निर्णय। 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा विद्यार्थ्यांना लागू असणार। सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोटार वाहन चालक वाहक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येणार। इयत्ता 9वी ते 12वीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या विशेष शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार। ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबीबाबतच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती योजना मराठा विद्यार्थ्यांनाही लागू असणार। राज्यातील रहिवासी असणारे पण परराज्यात अनुदानित आणि विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळणार। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेअंतर्गत तसंच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार। तसंच केंद्रीय भूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीनं मान्यता दिलेल्या संस्था तसंच केंद्रीय भूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीनं मान्यता दिलेल्या संस्था स्तरावरील जागांवर प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती लागू असणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे चालू शैक्षणिक वर्षापासून या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। योजनांच्या अर्जासाठी असलेल्या महाडीबीटी पोर्टलवरील प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय सुद्धा यात घेण्यात आलाय। यामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब कायमच मराठा समाजाच्या हितासाठी प्रयत्नशील राहिलेत। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून त्यांनी सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भरघोस निधी देत मराठा विद्यार्थ्यांना बळकटी देण्याचं महत्त्वाचं काम केलं। शिक्षण आणि नोकरीत 10% स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले। सध्या ते न्यायालयीन प्रक्रियेत आहे, पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी कुणबी नोंदी तपासण्याची मोहीम हाती घेतली। राज्यातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन देखील केली। यात आतापर्यंत लाखो नोंदी सापडल्या आहेत। जे शक्य झालं ते शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले। त्यांच्या याच प्रयत्नांची ही पराकाष्ठा असून मराठा समाजाच्या हितासाठी न्यायासाठी शिवसेना महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे।